हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, युनिक आहे आणि मी तुमच्यासोबत माझं ब्लाउज कलेक्शन शेअर करणार आहे। सो त्याआधी मी तुम्हाला जे ॲक्च्युली आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि वटपौर्णिमेसाठी मी रेडी होऊन ॲक्च्युली पूजा करून आलेली आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी शूट करते। महत्त्वाचं म्हणजे की आता हा कधी पोस्ट करेल माहीत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। ठीक आहे, तर बघा, मग आता ॲक्च्युली ना मी आज तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे। होतं काय की आपल्या साड्या ह्या वेगवेगळ्या असतात, ट्रेंडिंग असतात, काही नेटच्या असतात किंवा अशा सिल्कच्या असतात, काठपदर असतात, पैठणी असतात आणि त्यानुसार आपल्याला बाही डिझाईन, बॅक नेक डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही किंवा कुठल्या ब्लाऊजला आपण पुढचा कटोरी घ्यावा, प्रिन्सेस घ्यावा की फोर टक्स घ्यावा, वन टक्स घ्यावा, डिझाईन असते तर कसा स्टिच करावा, हे बरेचसे प्रश्न पडतात। तर ह्या खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे मी माझ्यासाठी ऑलरेडी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत। सो आज मी तुमच्यासोबत माझं टोटल 10 ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करणार आहे। तर बघा, मग आता हे आहेत एवढे ब्लाऊज आणि आता वन बाय वन मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले हा ब्लाऊज दाखवते। ॲक्च्युली हा लेटेस्ट आहे, मी आता सध्या स्टिच केलेला आहे आणि याची जी काही बाही आहे ना, तर मी तुम्हाला दाखवते। बघा, सध्या अशा बाहीचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे। ॲक्च्युली याच्यावरची साडी अशी आहे, तर त्या साडीचा कपडा वापरला, जर इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा जर वापरला तर अजूनच सुंदर बाही रेडी होईल। कोपऱ्यापर्यंत बाही आहे, इथे बघा ही मोती लेस लावलेली आहे आणि बरोबर सेंटरला मॅच करत आपण हा पोर्शन इथे बाहीमध्ये बसवलेला आहे। इथे लेस सुद्धा यूज केली, त्यामुळे सुद्धा बाही अजून सुंदर दिसते। आणि याचा पुढचा जो काही पार्ट आहे ना, हा आहे कटोरी पार्ट आहे। बघा, कटोरी ब्लाऊज आहे हे बघा, एकदम परफेक्ट असं कटोरीचं स्टिचिंग वगैरे आलेलं आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। बाही डिझाईन, कटिंग, स्टिचिंग आणि ही बॅकनेक डिझाईन। तर बघा, मटका गळा आहे हा आणि इथे मी बघा बंद लावला आणि हे असे हँगिंगचे लटकन केले। सध्या अशा पैठणी साडीवर जर तुम्ही काठाचा असा पॅच करून जर अशी डिझाईन बनवली तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात, खूप सुंदर लुक येते। बघा, घातल्यावर तर खूपच सुंदर दिसणार आहे। सो असं छानसं बाही डिझाईन सहित आणि बॅकनेक डिझाईन सहित हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। सो मी तर म्हणेन की तुमच्याकडे सुद्धा अशी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वगैरे असेल किंवा असं जरी असेल तर तुम्ही असं छान फिनिशिंग सहित शिवू शकतात। याची कटिंग, स्टिचिंग, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन सगळ्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत याच चॅनलवर आणि फिटिंगचं सुद्धा टाकला, पूर्ण शिलाईचं सुद्धा। फिटिंगची लाईन सुद्धा बघा एकदम प्रॉपर अशी स्ट्रेट आलेली आहे। बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत बाही असली की फिटिंगला प्रॉब्लेम येतो। सो तो व्हिडिओ बघून तुमचा फिटिंगचा प्रॉब्लेम आणि फिनिशिंगचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल। तर हा होता माझा पहिला ब्लाऊज। नेक्स्ट ब्लाऊज दाखवते मी, तर तो सुद्धा काठपदर टाईप साडी आहे, त्यावरचा हा ब्लाऊज आहे। ब्लाऊज प्लेन होता, त्याला ह्या पद्धतीचे काठ होते बघा। तर याची जी काही बाही डिझाईन आहे ना, तर ती सुद्धा मी आताची जी ट्रेंडिंग होती ना, तर ती स्टिच केलेली होती। बघा, इथे छोटेसे बो लावले, तिथे मनी सुद्धा लावलेले आहे, इथे लेस ॲक्च्युली ना ग्रीन आणि गोल्डन कलरचाच कॉम्बिनेशनची लेस आहे। मध्ये एक बटन लावलंय, तुम्ही नाही लावलं तरी चालेल, यापेक्षा छोटं मोठं लावू शकता। आणि इथेही जी काही त्रिकोणची ट्रेंडिंग लेस चालू आहे तर ती लावलेली आहे। कोपऱ्यापर्यंतच बाही आहे, ॲक्च्युली कोपऱ्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे। सो कोपऱ्यापर्यंत बाहीवर अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता। जर तुम्हाला हा शेप मोठा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मला जास्त मोठा आवडत नाही, सो त्यामुळे मग मी मीडियम घेतलेला आहे। तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर याचा जो काही पुढचा पार्ट आहे ना, तर हा प्रिन्सेस आहे। म्हणजे प्रिन्सेस असला की आपल्याला जर कधी वाटलं तर वन साईड आपण पदर घेऊ शकतो आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटतो। सो त्यामुळे हा प्रिन्सेस आहे, पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे। बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये पफ ना असा एकदम स्ट्रेट असतो आणि आपल्याला म्हणजे त्याचा शेपच स्ट्रेट असतो की तो फिटिंगला प्रॉपर बसत नाही, पण ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर एकदम छान असा पफ नक्कीच येईल। त्याचबरोबर याची बॅकनेक डिझाईन सुद्धा बघा खूप सुंदर आहे। इथे ॲक्च्युली हे अबोलीचे फुलं बनवलेले आहेत बघा। मी ॲक्च्युली आता ते दाबून ठेवलेलं होतं ना घडी घालून, त्यामुळे तसं झालंय, थोडंसं असं प्रेस केलं की ते बरोबर होऊन जाईल। म्हणजे हे अबोलीचे फुलं टाईप बऱ्याच कस्टमरला पण असतं आणि मला पण कधी कधी म्हटलं चला असं सिंपल डीप नेक गोल घेतलेला आहे मी आणि त्याला अशा अबोलीचे फुलं बनवलेले आहे। ॲक्च्युली घातल्यावर खूप सुंदर दिसतो आणि असंही खूप सुंदर दिसते। कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता याची साडी पण ग्रीन आहे आणि ब्लाऊज पीस पण, सो त्यामुळे मग मी कॉन्ट्रास्ट कपडा यूज केले नाही। याचे लटकन सुद्धा तुम्ही इथे बघू शकतात, अबोलीचेच फुलं लावलेले आहे आणि इथे काठ यूज केलेला आहे।
तर असे सिंपल फॅब्रिकचे लटकन सुद्धा बनवलेले आहे आणि याचा सुद्धा मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। जर तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल, अशी बाही डिझाईन किंवा असे हँगिंग्स म्हणजे लटकन बनवायचे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता। तर हा आहे माझा दुसरा ब्लाऊज। त्यानंतर पुढचा ब्लाऊज दाखवते, तर तो सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊज आहे बघा, पफ वगैरे तसाच आहे। याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। इथे मी छान अशी डिझायनर लेस लावली। बऱ्याचदा जर गळ्याला पुढे जरी लेस असते ना तर छान दिसतं, सो तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता। याच्या स्लीव्स मी छोट्याच घेतलेल्या आहे, कारण की याचे एक साईडचा काठ मोठा होता आणि एक साईडचा छोटाच होता। ऍक्च्युली नाही सॉरी, याला एकच साईडने काठ होता, तो पण छोटाच होता, त्यामुळे मग मी छोट्या स्लीव्स घेतल्या। आणि बॅक नेकला इथे तुम्ही बघू शकता तुम्ही जो काही साडीचा कपडा होता ना, साडी माझी बघा अशी आहे व्हाईट आणि त्याला गोल्डन अशा बुट्ट्या बुट्ट्या म्हणजे काठाचीच पैठणी टाईपच आहे। सो मग त्याचा कपडा मी इथे यूज केलेला आहे। आणि बघा इथे ही लेस आणि हे सुद्धा, तर ही जी काही डिझाईन आहे ना तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। जर तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। स्लीव्स मी फक्त सिंपल घेतल्या कारण की काठ छोटा होता, सो त्यामुळे मला वाटलं की छोट्यात छान दिसेल। तुम्ही याला मोठ्या सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर माझा पुढचा ब्लाऊज आहे तर हा सुद्धा पैठणीवरचाच आहे आणि याची सुद्धा बघा मी खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवलेली आहे। पैठणी साडी जर असेल ना तसं छान दिसतं, म्हणजे अरीवर्क न करता अरीवर्क सारखं त्याला लुक येतं। तर ही बाही कशी बनवायची, ॲक्च्युली आपलं रेडीमेड गोल्डन नॉट असतं ना तर ते यूज करून आपण हे बनवलेलं आहे। तर ते कसं बनवायचं तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी। आणि मध्ये इथे मी साडीला मॅचिंग असा पॅच लावला आणि त्या साईडला असं केलं आहे, तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता। बॉर्डरला मी लेस लावलेली आहे फक्त आणि इथे मध्ये स्टोन लावलेले आहेत। तर ते स्टोन कसे लावायचं, कुठला ग्लू यूज करायचा, तर ते सगळं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओमध्ये एकदम डिटेल सांगितलेलं आहे। याचा सुद्धा आणि याचा पुढचा जो पार्ट आहे ना तर हा मी 4 टक्स घेतलेला आहे बघा, म्हणजे प्रिन्सेस 4 टक्स असं घेऊ शकता तुम्ही सुद्धा, की वन साईड ब्लाऊज छान बसतो, म्हणजे आपल्याला वन साईड घेता सुद्धा येते आणि कम्फर्टेबल वाटतं। काही काहींना नाही कम्फर्टेबल वाटत, ठीक आहे, तुम्हाला 1 टक्स 4 टक्स प्रिन्सेस या कटोरी जो ओके वाटत असेल तो घेऊ शकता। पण जर तुम्हाला जर का कधी बाय चान्स वाटलं की तुम्हाला वन साईड घ्यायचं आहे तर मग कटोरी स्टिच करू नका, प्रिन्सेस कम्फर्टेबल राहील। आता याचा जो काही बॅकनेक डिझाईन आहे तर ती सुद्धा बघा, काठ दोन्ही साईडला होता, एक साईडचा मोठा होता एक साईडचा छोटा। तर जो छोटा होता तर तो मी इथे स्लीव्सला यूज केला, जो मोठा होता तो बॅकनेकला यूज केला। तर बघा खाली पण पूर्ण काठ लावला इथे सुद्धा। आणि इथे ऍक्च्युली बघा अशी कलरची साडी आहे, असं गाजरी टाईप कलर आहे, सो साडीचा थोडासा कपडा मी इथे फ्री म्हणून लावलेला आहे। तर अशा पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे आणि याचे लटकन सुद्धा तुम्ही बघू शकता, सिंपल त्रिकोण आहे, पण मी इथे खाली ना छोटा फ्रिल लावून एक लेस लावलेली आहे, म्हणजे ते डिझाईनला लटकन मॅच व्हावं यासाठी। तर लटकनचा व्हिडिओ तर नाही टाकलेला, पण बॅकनेक आणि स्लीव्स डिझाईनचा मी टाकलेला आहे। जर तुम्हाला अशी बॅकनेक डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर बघा हा आहे सिंपल बोटनेक ब्लाऊज आहे, स्लीव्स सुद्धा छोट्या आहेत, पुढचा पार्ट पण बोटनेक आहे, पुढचा गळा ऍक्च्युली पण खूप डीप नाहीये। बोटनेकमध्ये आपण एकदम एवढा घेतो ना तर हा थोडासा डीप घेतलेला आहे मी, म्हणजे मला म्हणायचं आहे खूप छोटा नाहीये तर डीप आहे थोडासा। आणि हा प्रिन्सेस शेप आहे। इथे सुद्धा बघा मी लेस लावलेली आहे गळ्याला पुढच्या आणि बॅक साईड सिंपल असा घेतलेला आहे बघा। ऍक्च्युली ना हा घातल्यावर खूप सुंदर दिसतो, फिटिंग पण आणि लुक पण छान येतात। म्हणजे स्लीव छोट्या घेतल्या आणि साडीची जी लेस होती तर ती इथे मी यूज केलेली आहे। तर अशा पद्धतीचा हा आहे माझा बोटनेकचा ब्लाऊज। अजून एक बोटनेकचा ब्लाऊज आहे बघा, हा सिल्वर कलरचा पार्टी वेअर ऍक्च्युली नायरा स्टाईल ब्लाऊज आहे हा। याचा जो काही पुढचा पार्ट आहे ना तर हा बघा मी इथे प्रिन्सेसच घेतलेला आहे, हुक लुक पण पुढून आहे आणि पुढचा गळा मी इथे चौकोनी घेतलेला आहे। स्लीवलेस घेतल्यानंतर त्याला फ्रिल लावलेला आहे बघा, तुम्ही ते बघू शकता। फिटिंग वगैरे टाकल्यानंतर लावलं तरी सुद्धा चालेल, कारण की बघा त्याच्यामध्ये गॅप आहे, फिटिंग इथून आहे। तर हा जो ब्लाऊज आहे ना त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। बॅक साईडला बघा अशा पद्धतीचा सिंपल शेप घेतलेला आहे आणि बोटनेकमध्ये असा डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते। आणि इथे बघा मी सिल्वर मोती लेस लावलेली आहे, त्याचबरोबर इथे व्हाईट मोतीचे 3 बटन सुद्धा लावलेले आहे। इथे खाली सुद्धा लेस लावलेली आहे। तर असा छान असा पार्टीवेअर लुक मधला हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे। आणि हा ब्लाऊज ना सिल्वर आहे, ऍक्च्युली मी एका साडीवर मॅच म्हणून शिवला आहे, पण तो कशावरही मॅच होईल असा हा ब्लाऊज आहे, म्हणून मग मी इथे फक्त सिल्वरच यूज केलं, साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा यूज केला नाही, जेणेकरून हा सिल्वर कुठल्या दुसऱ्या साडीवर सुद्धा मला यूज करता यावा यासाठी। तर ह्या ब्लाऊजचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर हा आहे माझा पुढचा ब्लाऊज। बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्याला सिंपल गोल गळा किंवा चौकोनी गळा हवा असतो,
तर मी इथे सिंपल चौकोनी गळा घेतलेला आहे बघा। आणि जी काही लेस होती ना तर ती इथे मध्ये लावली बघा। त्याचबरोबर साडीचा थोडासा कपड्याची छोटी पट्टी लावलेली आहे फक्त साईडने, आणि इथे एक लेस लावलेली आहे। तर असं सुद्धा घातल्यानंतर खूप छान ब्लाऊज दिसतो ॲक्च्युली हा असा बघण्यापेक्षा। सो जर तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरला एखाद्या सिंपल डिझाईन हवी असेल तर अशी डिझाईन तुम्ही इझिली करू शकतात। आणि बघा आपला म्हणजे साडीची लेस तर असते, काठ किंवा लेस, इथे लेसच आहे तर मी इथे यूज केली आणि थोडीशी बाही लावली, कमरेला नाही केली, डायरेक्ट डिझाईनला इथे बॅकनेकला मध्ये 2 लेअर लावलेले आहे। ॲक्च्युली लेस एवढीच होती, सो त्यामुळे मग मी इथे आणि इथे असे 2 लेअरमध्ये ती लेस लावली आणि उरलेली बाहीला लावली। याच्या बाही तर छोटीच आहे आणि हा सुद्धा प्रिन्सेस शेप आहे। ॲक्च्युली बरेचसे ब्लाऊज म्हणजे प्रिन्सेसच आहेत, एखाद 2 फक्त कटोरी असतील आणि 4 टक्स वगैरे असतील। तर प्रिन्सेस सुद्धा प्रॉपर जर तुम्हाला असं फिनिशिंग हवं असेल तर त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आहे। आणि अशी सिंपल साडीवर तुम्ही असं सिंपल सोबत डिझाईन सुद्धा नक्कीच बनवू शकता। त्यानंतर माझ्या पुढच्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा। तर ही साडी ॲक्च्युली खूप सुंदर आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितली असेल कारण की मी 1-2दा घातलेली आहे ती। तर बघा त्याचे स्लीव्ज मी अशा छोट्या घेतलेल्या आहेत, पण इथे साडीचा कपडा वापरून न्यू पप्पा ही ना तर त्या पद्धतीने बनवलेली आहे। इथे तुम्ही एखादं बटन वगैरे लावू शकता, बट मी नाही लावलं, मी फक्त लेसचा शेप दिलेला आहे हे बघा, ठीक आहे। तर अशा आणि घातल्यावर ना ॲक्च्युली ही बाही खूप सुंदर दिसते अशी, तर घातल्याशिवाय तर ती कळणार नाही, पण बघा तुम्हाला जरा लुकचा अंदाज येईल। हे बरोबर असं सेंटरला येतं आणि हे सुद्धा त्यामुळे खूप सुंदर दिसते। आणि याचा जो काही पुढचा गळा आहे ना तर तो पंचकोनी घेतलेला आहे बघा मी। हुक लुक पुढच्या आहे, प्रिन्सेस शेप आहे, याचा पग सुद्धा एकदम प्रॉपर आहे। आणि याचा बॅकनेकची डिझाईन तुम्हाला दाखवते हे बघा। बऱ्याचदा आपल्याला मटका गळा वगैरे असं हवं असतं, मग त्यावेळेस आपल्याला कशी डिझाईन बनवायची समजत नाही, तर मग थोडं प्रेस करून दाखवते तुम्हाला। तर हा आहे मटका गळा आहे, डीप बऱ्यापैकी डीप घेतलेला आहे बघा। आणि साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा इथे बघा, पोटली बटन बनवलेले आहेत आपण सेंटरला, आणि ह्या पद्धतीने ही लेस लावली। ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ब्लाऊज घातल्यावर सुद्धा त्याला खूप सुंदर लुक येतं बघा, मटका गळ्यावर अशी डिझाईन छान। आणि जर तुम्हाला अजून टीप हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण घातल्यावर हा सुद्धा खूप स्प्रेड होतो, सो आय थिंक एवढा सुद्धा सफिशियंट आहे। आणि ह्या मधल्या पोटली बटन्समुळे खूप सुंदर लुक आलेला आहे डिझाईनला। एवढंच नाही तर सिंपल पोटली बटन नाही आहे, हे मी तुम्हाला दाखवते। याच्या साईडला ना बघा मी गोल्डन कलरचे हे बघा नॉट लावलेली आहे, म्हणजे ते तयार करून घेतलं। तर ही जी काही डिझाईन आहे त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर तुम्हाला जर का अशी बाहेर डिझाईन असा ब्लाऊज स्टिच करायचा असेल, अशी बॅकनेक डिझाईन स्टिच करायची असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्ही इझिली करू शकता, कारण की हे सगळेच डिझाईनचे व्हिडिओ मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ बघून कटिंग स्टिचिंग करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला पुढचा ब्लाऊज दाखवते हे बघा। सिंपल आहे, ॲक्च्युली साडी खूप छान आहे। बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला लेस, मोती लेस हे काहीच नको असतं, त्यांचं म्हणणं असतं की धुवून ते खराब होतं। तुमच्याकडे पण असे कस्टमर आले असतील आणि माझ्याकडे सुद्धा आलेले आहेत। सो सिंपल प्रिन्सेस आहे, गोल गळा आहे पुढचा, स्लीव्स सुद्धा छोट्या आहेत आणि बॅक साईडला साडीचा कपडा वापरून चौकोनी गळ्यावर ॲक्च्युली ही डिझाईन आपण इथे बनवलेली आहे बघा। 2 लेअर लावलेले आहेत इथे खाली मध्यभागी आणि इथे सुद्धा। तर इथे कडेने तुम्ही लेसही लावू शकता किंवा अशी सिंपल सुद्धा डिझाईन ठेवू शकता, म्हणजे ज्या कस्टमरला खूप सिंपल डिझाईन हवी असते, लेस वगैरे नको असते, त्यावेळेस तुम्ही फक्त काठ साडीचा कपडा वापरून अशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता। घातल्यावर हे पण छान दिसतं कारण कसं स्प्रेड होतं ना, सो लुक छान येतं। त्यानंतर माझा पुढचा ब्लाऊज आहे हा। बऱ्याचदा ब्रॉकेट टाईप जर साडी असेल की म्हणजे ब्लाऊज असेल तरी सुद्धा आपल्याला समजत नाही की कसं ब्लाऊज शिवावा। ॲक्च्युली माझ्या साडीवरचा ब्लाऊज वेगळा होता, पण मला कॉन्ट्रास्ट स्टिच करायचा होता, मग मी इथे स्लीव्जला ती लेस लावलेली आहे जी ब्लाऊजला दिलेली होती ती, आणि बघा मग ती याला बरोबर मॅच होते। आणि सिंपल गोलगळा आहे पुढचा, बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे हा, प्रिन्सेस शेप आहे, पफ वगैरे बघितल्यावरच लक्षात येते। आणि ॲक्च्युली हुक सुद्धा ना म्हणजे हुक लुक सुद्धा पुढेच आहे, बॅक हुक नाही आहे असं मला म्हणायचं आहे। आणि याची जी काही बॅकनेकची डिझाईन आहे ना तर ती बघा या पद्धतीची आहे, घातल्यावर स्प्रेड होते। इथे मध्ये बटन लावलेलं आहे हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं अंडाकृती शेप आहे। आणि साडी म्हणजे ना अशी लेसमध्ये जो राणी कलर आहे ना तशा कलरची आहे, सो म्हणून मग मी राणी कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस इथे यूज केलेली आहे। सो हा ब्लाऊज सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसतो। हा असा जरी दिसत असेल ना तरी मधला शेप बघा असा अंडाकृती आहे, म्हणजे थोडा वेगळाच आहे, तर तो घातल्यावरच त्याचा शेप प्रॉपर व्यवस्थित दिसणार आहे, कारण हे घडी घालून ठेवलेलं होतं ना
त्यामुळे तुम्हाला असं दिसते। तर बघा हा आहे अजून एक ब्लाऊज। तर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन म्हणजेच टोटल 10 ब्लाऊजचे डिझाईन्स, बाकी डिझाईन असो बॅकनेक डिझाईन असो हे सगळं मी शेअर केलेलं आहे। आणि हे जे काही ब्लाऊज आहे ना ते सगळ्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला यापैकी जी डिझाईन आवडत असेल त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन इझिली स्टिच करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे कटिंग स्टिचिंगची पद्धत ना खूप सोपी आहे, जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून स्टिच करता येईल। सो हे होतं माझं 10 ब्लाऊज कलेक्शन। सो हे ब्लाऊज डिझाईन्स कशा वाटल्या तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि यातली जी डिझाईन आवडत असेल तशी तुम्ही स्टिच करू शकता। अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आता मी घातलेला आहे तर हा सुद्धा मी स्टिच केलेला आहे। सध्या अशा पफ बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे, सो बघा छान असा पफ आलेला आहे। सो असं जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे। बॅकनेकला पण खूप सुंदर डिझाईन आहे, पण आता मी ती दाखवत नाही, पण स्लीव्स तर तुम्हाला दिसतातच आहे। तर छान अशी नेटचा कपडा यूज केलेला आहे बघा, इथे जे काही पायपिंगचं हँगिंगची लेस असते ना तर ती यूज केलेली आहे। आणि अजून एक इथे बघा हा कमरपट्टा तुम्हाला दिसत असेल, तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। सो तुम्ही जर बघितला ना तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा घरी बनवलेला आहे, इतक्या सोप्या पद्धतीने इतकं सुंदर लुकमध्ये आपण तो बनवलेला आहे। सो तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करू शकता, ठीक आहे। सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय।